भाजपनं वोट चोरीतून निवडणूक जिंकली। बिहारमध्ये वोट चोरी झाली की नाही? वोट शेअरवरून नव्या चर्चेला उधाण। एनडीएनं बिहारमध्ये तब्बल 202 जागा जिंकल्या आणि विरोधकांचा सुपडा साफ केला। मात्र त्यामागे वोट चोरी असल्याची शंका उपस्थित केली जातीये। मात्र वोट शेअरमधून वेगळीच माहिती समोर आली आहे। आरजेडीला 23% मतं आणि 25 जागा मिळाल्या, तर भाजपला केवळ 20.8% मतं मिळूनही 89 जागांवर विजय मिळाला। त्यामुळे कमी मतं मिळूनही भाजपला जास्त जागा कशा असा प्रश्न निर्माण झालाय। मात्र भाजपनं केवळ 101 जागा लढवल्या होत्या, तर आरजेडीनं 143। त्यामुळे भाजपनं आरजेडी इतक्या जागा लढवल्या असत्या तर मतांची टक्केवारी 29 पर्यंत पोहोचू शकली असती। बिहार निवडणुकीत आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे ही निवडणूक पक्षांनी नाही तर युती आणि आघाडीमध्ये लढली गेली। त्यात एनडीएला 46% तर महागठबंधनला 38% मतं मिळाली आहेत। या दोन्ही आघाड्यांना मिळालेल्या मतांच्या टक्केवारीत 8%चं अंतर आहे। खरं तर एनडीएला 2020 मध्ये केवळ 12,000 जास्त मतं मिळाली होती, मात्र आता हा आकडा 44 लाखांवर पोहोचलाय। खरं तर 2020 मध्ये चिराग पासवान आणि उपेंद्र कुशवाह स्वतंत्रपणे लढले होते। आता चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाला 5 तर कुशवाह यांच्या पक्षाला 1% मत मिळालंय। आता महागठबंधनची मतं कमी झालेली नाहीत, तर एनडीएची मतं वाढली आहेत। त्यामागचं कारण आहे महिलांना निवडणुकीआधी देण्यात आलेले 10,000 रुपये। त्यामुळे बिहारमध्ये वोट चोरी झाली नसल्याचा दावा करण्यात येतोय। आता मुस्लिम आणि यादवांसोबतच इतर मतंही महागठबंधनकडे वळणार नाहीत, तोपर्यंत महागठबंधनचं टेन्शन कायम राहणार असल्याचा दावा केला जातोय। त्यामुळे खरंच वोट चोरी झाली की 10,000 गेम फिरवला हा प्रश्न कायम आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।